हे इंडियाचं सगळ्यांपेक्षा मोठा न्यूट्रिशनमध्ये काम करणारी सोसायटी आहे. मी या सोसायटीचे अध्यक्ष आहे आणि आज आम्ही इकडे जे थोडा भारतातून सगळे न्यूट्रिशनिस्ट इकडे नागपूरमध्ये जमा झालो. न्यूट्रिशनचा इम्पॉर्टन्स आणि स्पेसिफिकली जेव्हा आम्ही आजारी पडतो तर त्या टाईमला कसं काही न्यूट्रिशन चांगल्या तऱ्हेने पेशंटला दिलं पाहिजे, त्याचं महत्त्व काय, त्याचे हेतू काय, बेसिक ऑब्जेक्टिव्स काय, एंड रिझल्ट्स काय असलं पाहिजे आणि हा ट्रीटमेंटचं जे भवितव्य जे एंड रिझल्ट असतो त्याला चांगलं रिझल्ट येण्यासाठी न्यूट्रिशनचं कितपत त्याच्या हात आहे. हाऊ मच इट कॅन कंट्रीब्यूट टू द एंड रिझल्ट ऑफ द ट्रीटमेंट. फक्त ट्रीटमेंट करून जेव्हा पेशंट घरी जातो तर त्याच्याकडे तेवढं काही ताकद राहत नाही, त्याची न्यूट्रिशनल स्टेटस एवढा खराब झालेला असतो, तो माणसाचा प्रोडक्टिव्हिटी एवढा कमी होतो. म्हणजे तो जेव्हा आजारी होता तेव्हा प्रोडक्टली जास्त प्रोडक्टिव्ह होता, पण आता ट्रीटमेंट झाल्यानंतर आजारपणा नसताना तो तेवढा प्रोडक्टिव्ह नाही, म्हणजे त्याच्यात ताकदच नाही राहिलेला. तर अशा ज्या प्रसंगी वगैरे येतात, म्हणजे ट्रीटमेंट चांगलं असून न्यूट्रिशनल स्टेटस खराब असून शेवटी माणूस त्याच्या काय बेनिफिट नाही मिळाला नाही. तर त्यामुळे आम्ही न्यूट्रिशनिस्ट किती कॉम्पिटेटली आणि किती चांगलं आणि किती एव्हिडन्स बेस्ड म्हणजे रिसर्च बेस्ड, तर जे काही रिसर्च आहे त्या हिशोबाने आम्ही काय त्याला न्यूट्रिशन दिलं पाहिजे. तर ह्यावर आमचं चर्चा असतो आणि ह्या चर्चेतून आमच्या प्रॅक्टिस आणखी कितपत आम्ही इम्प्रूव्ह करू शकणार या विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही सगळे जमा झालो. आणि जे IPN इंडिया आहे आमची असे 40 चॅप्टर्स आहे, शाखा म्हणू शकतात किंवा चॅप्टर्स म्हणू शकतात ऑल ओव्हर इंडिया. तर या शाखा किंवा या चॅप्टर्सच्या थ्रूनी आम्ही इकडे नॅशनली जे काही डिबेट होतात, जे काही डिस्कशन आम्ही करतो, या सगळ्या चॅप्टर पुन्हा वापस गेल्यानंतर त्या चॅप्टरमध्ये जेवढ्या लोक तिकडे न्यूट्रिशनमध्ये काम करणारे प्रोफेशनल्स आहेत त्यांना इकडचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत त्यांना अपडेट करणं किंवा ट्रेन करणं किंवा त्यांना समजवणं की तुमच्या प्रॅक्टिसमध्ये काय काय चेंजेस आणलं पाहिजे. आणि असं हे केंद्रातून शेवटी ते रिजनल बेसिसपर्यंत जे माहिती पाठवलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही काम करतो. किती स्पीकर्स आहेत? 170 स्पीकर्स आहेत फॅकल्टी म्हणू शकतो. 5 वर्कशॉप्स ठेवले, त्याची प्री कॉन्फरन्स वर्कशॉप आणि 2 दिवसाचा मेन कॉन्फरन्स आहे. त्याच्याशिवाय एक LLM प्रोग्राम म्हणून आहे लाईफ लॉंग लर्निंग, ते माझे सहपाठी इकडे डॉक्टर शिल्पा वर्मा आहेत, हे सांगणार त्याच्याबद्दल. आणि डेलिगेट्स वी आर एक्सपेक्टिंग 800 ते 1000पर्यंत. तर आता ऑलरेडी 850-900पर्यंत रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि 50-100 वाढू शकणार आज किंवा उद्या. तर 1000पर्यंत डेलिगेट्स अटेंड करणार आहे. आणि आतापर्यंत जेवढा इव्हेंट झालेले आहे, दिस इज वन ऑफ द बिगेस्ट क्लिनिकल न्यूट्रिशन कॉन्फरन्स नॉट ओनली इन इंडिया, साऊथ एशियामध्ये सुद्धा हा बिगेस्ट कॉन्फरन्स आहे. दिवसेंदिवस न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये कसा कमी होत चालला आहे? वाढत चालले. कोरोनापासून तर खूप वाढत चाललंय. कितना परसेंटेज बढ़ गया है पहले से ज़्यादा तो 70% बढ़ गया है. और क्या बताना चाहिए? A very good afternoon to all. I am Dr. Shilpa Verma and under the leadership of our President, Mr. Shivshankar Tinusati sir, IPN India has only grown. जैसे सर ने बताया कि ये एक हम जब पेशेंट को ट्रीट करते हैं, we cannot treat patients in parts. So physicians, surgeons, dietetic professionals, nurses, all need to come together, and when everybody is together, the patient gets better, right? And in that whole patient care, what is the role of clinical nutrition is the main reason why this congress is held year after year. Every chapter, जैसे सर ने बताया कि 40 चैप्टर्स है IPN इंडिया के,
every year chapters bid करते हैं local chapters, and then the process keeps moving. So हम Pan India Association है. Secondly, it is not just around the Indian story, but IPEN India is part of one of the 60 pen societies worldwide, which comes under the European Society of Parenteral and Enteral Nutrition. So IPEN India sister pen society है. We are recognized by the American Society for Parenteral and Enteral Nutrition. And ये कांग्रेस में जैसे सर ने बताया कि around 170 faculties है, plus we have 10-12 of foreign faculties जहाँ पे यूरोप के faculties है, we have Saudi United Arab के faculties है, श्रीलंकन faculties है, पेंसा के भी president आ रहे हैं. So पेंसा is from the South Asian region. So when everybody comes together, right? Somehow, somewhere, maybe we get the policy makers also in place, and change begins by scientific evidences that we can bring forth. IPEN का अपना journal है, IPEN के core groups है, that is special interest groups है, जो particular disease state पे काम करते हैं, जैसे cancer nutrition हो गया, pediatric nutrition हो गया, metabolic care हो गया, hypertension, diabetes, bone nutrition. इस तरीके से बहुत सारे स्पेशल इंटरेस्ट ग्रुप्स पे काम करते हैं, कोलैबोरेशंस करते हैं, राइट फ्रॉम कम्युनिटी बेस्ड वर्क टू समथिंग दैट इज इन द ICU. So we invite all people to join hands so that with that journey we bring forth India's next goal of meeting the nutritional needs. And ICD-10 has recognized now, 11 has recognized that undernutrition is into the ICD coding. It needs to be addressed, and we stand as an association to address malnutrition. Thank you.